तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। प्रभुदास भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये विविध सामाजिक उपक्रमांचा धडाका। आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत सफाई कामगार व गुणवंतांचा सन्मान। भाजपचे अखिल भारतीय कामगार संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष, एअरपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभू अण्णा भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेलमध्ये विविध सामाजिक व कौतुकास्पद उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। राजकीय बडेजावपणाला फाटा देत समाजातील शेवटच्या घटकाला मुख्य प्रवाहात आणणारे हे उपक्रम ठरले। या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, महापौर नितीन पाटील यांच्यासह भाजपचे अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सफाई कामगार आणि गरजू महिलांचा अनोखा सन्मान। वाढदिवसाच्या निमित्ताने पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मधील महिला सफाई कामगारांना साडी व रेनकोट, तर पुरुष सफाई कामगारांना ड्रेस व रेनकोटचे वाटप करण्यात आले। तसेच स्टील मार्केट परिसरात गेल्या 20 ते 25 वर्षांपासून भंगार व कचरा वेचून पोटाची खळगी भरणाऱ्या आणि पर्यायाने मार्केट परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या गरजू महिलांना साड्यांचे वाटप करून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। सकाळच्या सत्रात 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना दप्तर, वह्या, पेन्सिल, वॉटर बॉटल अशा संपूर्ण शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। यावेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले, इंग्रजी भाषेतील बर्थडे वर्षातून एकदा येतो, पण मराठीत ज्याला आपण वाढदिवस म्हणतो तो माणसाच्या आयुष्यात रोज असतो, कारण आपली रोज प्रगती आणि वाढ होत असते। गेल्या आठवडाभरात अण्णांनी जे वेगवेगळे उपक्रम राबवले त्यावरून त्यांचा वाढदिवस रोजच साजरा केला जातोय असे वाटते। बरेच जण एक वही, एक पेन्सिल देऊन समाधान मानतात, पण अण्णांनी विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक साहित्य दिले। वाहतूक क्षेत्रात काम करताना हेल्मेट वाटप, वृक्षारोपण किंवा नागरिकांना मदत असे उपक्रम ते सातत्याने करतात। समोरच्याच्या चेहऱ्यावरचे हसू पाहून प्रभू अण्णांना आनंद होतो। परमेश्वराने त्यांना उदंड आयुष्य व चांगले आरोग्य द्यावे हीच प्रार्थना। आमदार महेश बालदी यांनी प्रभुदास भोईर यांच्या उपक्रमांचे कौतुक करत सांगितले की आपला वाढदिवस समाजातील शेवटच्या माणसाच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी कसा वापरता येईल याचा एक सुंदर आदर्श अण्णांनी घालून दिला आहे। आपला वाढदिवस फक्त स्वतःपुरता मर्यादित न ठेवता आपण समाजाला काय देतो हे महत्त्वाचे आहे। काराला उत्तर देताना प्रभुदास भोईर भावुक झाले। ते म्हणाले, समाजकार्य मी पहिल्यापासूनच करत आलोय, पण पूर्वी ते दाखवण्यासाठी योग्य माध्यम नव्हते। आता आमचे लाडके आमदार प्रशांत दादा आमच्या प्रत्येक लहान मोठ्या कार्यक्रमात हजर राहून ताकद देतात। माझे कुटुंब, गावकरी आणि सर्व नगरसेवक माझ्या पाठीशी एका मुठीसारखे उभे राहतात। सामान्यतः सफाई कामगारांचा विचार फारसा केला जात नाही, पण आपण अशा ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा सन्मान केला तर इतर लोकांनाही त्यांची सेवा करण्याची प्रेरणा मिळेल। कचरा वेचणाऱ्या महिला पोटासाठी का होईना पण मार्केटचा कचरा साफ करतात। त्यांचा आशीर्वाद मिळावा म्हणून आज त्यांचा सन्मान केला। यात माझा कोणताही राजकीय उद्देश नाही। तसेच भाजपमध्ये आल्यावर प्रोटोकॉल पाळण्यापासून ते पक्षात घडवण्यापर्यंत महापौर नितीनदादा पाटील यांनीच आपल्याला शिकवल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले। अण्णांमुळे भाजपची ताकद वाढली। महापौर नितीन पाटील यांनी अण्णांचे पक्षात स्वागत करत सांगितले की प्रभू अण्णांचे स्वतःचे एक मोठे सामाजिक काम आणि मोठा चाहता वर्ग आहे। गेल्या 5 ते 6 वर्षांपासून ते भाजपमध्ये यावेत अशी माझी इच्छा होती। ते भाजपमध्ये आल्याने भारतीय जनता पार्टी आणि आमदार प्रशांतदादांची ताकद निश्चितच वाढली आहे। अण्णा म्हणजे एक आगळेवेगळे रसायन। यावेळी नगरसेविका सरस्वतीताई यांनी निवडणुकीतील अण्णांच्या मोलाच्या सहकार्याचा उल्लेख करत त्यांनी महिलांना नेहमीच पुढे जाण्यासाठी प्राधान्य दिल्याबद्दल आभार मानले। तर भाजपचे सहकारी नेते अतुलजी यांनी 2012 पासूनच्या आठवणींना उजाळा देत सांगितले की पूर्वी अण्णा शेकापमध्ये होते, पण आज भाजपमध्ये त्यांना मिळणारा मान सन्मान लोकांबद्दल असलेल्या प्रेमामुळे आणि त्यांच्या लोकाभिमुख मानसिकतेमुळे आहे। कार्यक्रमाचे संयोजन आणि यशस्वीतेसाठी निलेश भोईर, सुरेश भोईर, नगरसेविका दमयंती भोईर यांच्यासह प्रभागातील कार्यकर्ते व नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले। हा सोहळा पनवेलमधील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे। तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।